शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड पुन्हा वादात सापडले। संजय गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे। यात संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या प्रकाशकांना शिवीगाळ केल्याचं समजतंय। पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना गायकवाड यांनी जीवे मारण्याची धमकी दिली। घरात घुसून मारेन, चिरडून टाकेन, जीभ छाटेन अशा धमक्या संजय गायकवाड यांनी दिलेल्या आहेत। त्यांची ही ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे। दरम्यान ही व्हायरल क्लिप माझीच असल्याचं संजय गायकवाड यांनी म्हटलं आहे। आमदार संजय गायकवाड बोलतोय बुलढाणा। हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून। हा, तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे हा? आणि ते एकेरी नाही आहे, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणणारा। तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे। तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता। तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा. काय पुस्तक वाचायची गरज नाही मला। शिवाजी कोण होता तुला लिहायची गरज काय? शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं लिहायचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. इतिहास 16व्या शतकातला आहे। ते नको सांगू तुम्हाला। मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा. वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग तू काही शासन शिकू नको। लिहून घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात घुसून मारीन साल्या। तुम्ही आता तू कधी दिसला ए मी धमक्या देत नाही, मी करून दाखवतो। बोलतोय व्यवस्थित. नीट बोल। तुझ्या घरात घुसून मारीन तुला मी। नाही, मी ते सांगतोय की व्यवस्थित मी बोलतो, तुम्ही व्यवस्थित बोला. ती भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल। तो अधिकार आमच्याकडे नाही आहे, पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय। हा, पानसरेला भेटायला वर जाय। मग तू हा, भेट, फक्त या, तुला या. कदा चिडून टाकतो पाय जरा। हा, या बघूया. जरा वा संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर तू बी। तू हा? जीप कापून टाकीन मी। बर बघूया की. हा, या उद्या जीप कापायला. येतोच मी, थांब जरा तू। या उद्या या. आमदार संजय गायकवाड हे शिवीगाळ केल्याच्या प्रतिक्रियेवर ठाम आहेत। होय, ऑडिओ क्लिप माझीच असल्याचं गायकवाडांनी म्हटलं। तर आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमक्यांची तक्रार प्रकाशक आंबी हे राजारामपुरी पोलीस ठाण्यात करणार आहेत। तसंच आज दुपारी ते या धमक्यांच्या निषेधार्थ आंदोलन देखील करणार आहेत। ऑडिओ तो व्हायरल झाला, काही तोडून मोडून त्याने त्याच्यामध्ये शब्द काही कट केले, काही ठेवले। मला वाटतं 21 तारखेला माझ्या मिसेसला एका कार्यक्रमामध्ये हे पुस्तक शिवाजी कोण होता हे कोणीतरी गिफ्ट केलं आणि मला तिने आणि घरी आलं दाखवलं। मी हे वाचलं आणि वाचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास आणि त्या इतिहासाला छेडछाड करून एकेरी भाषेत प्रत्येक पानावर शिवाजी कोण होता, शिवाजी क्षत्रिय होता की नव्हता, शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कळस होता का, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत। आणि त्याच्यामुळे मी त्याला फोन केला आणि फोन करताना मी त्यांना सुरुवातीला माझे स्टार्टिंग वाचा, माझ्याकडे पण त्याची रेकॉर्डिंग, मी त्यांना म्हणलं प्रकाश भाऊ हे पुस्तक तुम्ही लिहिलंय का? तो म्हणे हो. प्रकाशन केलं का? म्हणे हो. आणि मग म्हटलं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकेरी भाषेत का लिहिलं? ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे, ते यांनी अमुक लिहिलं. म्हणलं कोणी प्रकाशन कोणी केलंय? आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही। आणि मग बोलता बोलता तो म्हणे मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलता का? म्हटलं मी तुला बोललोय का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का मी असं तुला विचारलं का म्हटलं? आणि मग तो म्हणे गोविंद पानसरे। म्हटलं मला काय घेणं गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू। तर हे या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या, त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे। आणि अशा पुस्तकांमध्ये जिथे शिवरायांचा विकृत इतिहास किंवा एकेरी भाषा, आम्ही नाही या महाराष्ट्रात शिवरायांचा अपमान सहन करू शकत नाही, अशा प्रकारची पुस्तकं आम्ही वाचू शकत। आणि म्हणून
ही पुस्तकं देखील अशा प्रकारची ज्याच्यामध्ये शिवरायांबद्दलचं विचित्र ठिकाण आहे हे देखील नष्ट केलं पाहिजे. अत्यंत अश्लील भाषेमध्ये म्हणजे एखादा आमदार अशी घाणेरडी भाषा वापरूच कसा शकतोय आणि अशा लोकांना आपण निवडून देतोय. ते मला आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषेमध्ये शिव्या देत होते. त्याच्यानंतर ते मला तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो, अशा पद्धतीनं सुद्धा धमक्या देत होते. तरीसुद्धा मी त्यांना वारंवार हे सांगत होतो की तुम्ही पुस्तक वाचा, पण त्यांना तो पर्याय नकोसा होता, कारण की त्यांना वाचनाची सवय अजिबात नसणार आहे. आज आम्ही राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करणार आहोत. दरम्यान या प्रकरणी राधाकृष्ण विखे पाटील, विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे यांनी काय प्रतिक्रिया दिली ती आपण पाहूया. आमदार गायकवाडांना माझी विनंती, आपण आता ह्या अशा कॉन्ट्रोवर्सीमध्ये जाऊ नये. याच्यामध्ये पूर्वी काही सगळे त्या बाबतीत निकाल झालेले पूर्वीच. त्याला त्या प्रकाशकाला सरकारने प्रोटेक्शन दिलं पाहिजे बिलकुल. आणि त्या आमदारावर गुन्हा दाखल केला पाहिजे. संजीव आहे ना, संजीव, त्याला संजय काय नाव, संजय गायकवाड, संजीवला जर त्या प्रकाशकाला हात लावला तर संजूला गंजू करून सोडू, हे लक्षात ठेवा त्यांनी संजयने. संजय गायकवाडांच्या विषयी फार बोलावं असं काही संजय गायकवाड नाही आहे. एखादा विचारवंत एखादा विचार व्यक्त करतो, ठीक आहे, तो आपल्या बाजूचा असू शकतो, नाही तर विरोधात असू शकतो. आपल्याला वाचायला दिलेलं आहे, वाचायचं तर वाचा, नाही वाचायचं तर नका वाचू. विचार स्वीकारायचे तर स्वीकारा, नाही स्वीकारायचे तर नका स्वीकारू. त्यामुळे मला असं वाटत नाही अशा कोणत्या प्रकाशकाविषयी किंवा लेखकाविषयी अशा पद्धतीनं बोललं पाहिजे. पुस्तक जेव्हा प्रकाशित झालं तेव्हा सुद्धा मोठा वाद झाला होता. तेव्हाही नाव मागे घेतलं नसून राजकारण करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी गोविंद पानसरेंच्या सून मेघा पानसरेंनी केली. मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा अशा पद्धतीची भाषा केली जाते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून राजकारण कसं करता येईल हे बघितलं जातं. त्यांचा विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला जात नाही. आणि मला असं वाटतं की हा विचार समजून घेण्यासाठी हे पुस्तक पुन्हा पुन्हा प्रकाशित केलं जाईल. करत आहोत आम्ही सुद्धा. आणि असे लोक आहेत की जे कॉम्रेड पानसरेंच्याबद्दल अशा पद्धतीने बोलतायत, त्यांचा निषेध करणं आणि त्यांच्यावर खरं तर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं मला वाटतं. आम्ही सुद्धा वकिलांचा सल्ला घेत आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.